एकनाथ शिंदे काल मुलाखतीत असं म्हणाले की राज ठाकरेंसोबत माझी मैत्री आहे पण ती आता कमी झाली. त्याला मी काय करू? मी काय मधल्या काळात असं आहे की त्यांची मैत्री थोडी पातळ झाली. त्याला मी काय करू? आम्ही काय करू? तुमच्याशी जुळवून घेतलं त्यामुळे ती मैत्री कमी बघा, झाली त्या असेल. सगळ्यांचा हेतू एकच होता मैत्री मागचा, की आम्ही एकत्र येऊ नये, दोन बंधू एकत्र येऊ नये, त्यांच्यात कायम विदुष्ट राहावं, त्यांच्यामध्ये कायम दुरावा राहावा, म्हणून त्यांची मैत्री सुरू होती. पण आता दूध का दूध पाणी का पाणी झालं की माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आल्यामुळे त्यांना आता असं वाटतं की आपली गरजच संपली. आता कोणाचंही न ऐकता, कोणाचाही दबाव न जुळता दोन बंधू एकत्र आलेले आहेत. त्याच्यामुळे आता बरेचसे जे व्यावसायिक किंवा तथाकथित मित्र होते स्वार्थी, ते दोन्ही बाजूने दूर होऊ शकतात. पण ते असंही म्हणतात की महायुतीचाच विजय होईल. दोन भाऊ एकत्र आले तर चांगलं आहे, पण महापालिका महायुती ते काय म्हणतात त्याला अर्थ. मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर व्हावा हा आदेश आहे अमित शहांचा. म्हणजे मराठी माणसाची मुंबई ताबडतोब उरलीसुरली गिळून टाका. हे परवा जेव्हा अमित शहा आले तेव्हा त्यांच्या मागे मागे शिंदे फिरत होते शेपटासारखे, बरं का, असे शेपूट हलवत फिरत होते असं. तर हे बी जे पीचे लोक किंवा ह्या त्यांचा जो दुसरा पक्ष आहे शिंद्यांचा, अमित शहाचा, त्यांना स्पष्ट आदेश आहेत तिथे भारतीय जनता पक्षाचा महापौर व्हायला पाहिजे. त्याच्यावरती हा माणूस काय बोलला का? शिवसेना शिवसेना म्हणून शेपूट हलवणारा त्यांच्या मागे काय नाही ना, इथे मराठी माणूसच महापौर होईल, इथे शिवसेनेचा महापौर होईल आम्ही बोलतोय, बोललाय का? काय तुमच्या तोंडामध्ये कोंबलं अमित शहाने? मला सांगा ना. मराठी आहात ना तुम्ही? तुमच्या बैठकामध्ये सांगतोय भाजपचा महापौर व्हायला हवा मुंबईमध्ये, म्हणजे अमराठी महापौर व्हायला हवा. करेक्ट. आणि एकनाथ शिंदे आपण राज्याचे उपमुख्यमंत्री सोडून द्या हो. तुम्हाला अमित शहानी बाळासाहेबांची शिवसेना दिली आहे ना चोरून, त्याचे तरी भान राखा.